नमस्कार, मी अतुल जैन आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज संकष्टी निमित्त काही गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहेत। त्यामध्ये आपल्या अंधेरीच्या गोंदवलीमधील रुपेश बंगाले यांचे परिवार या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी निघालेले आहेत। आज संकष्टी आहे, पण या ठिकाणी खास तुम्हाला सांगायचं झालं तर या ठिकाणी ही जी मूर्ती आहे गणपती बाप्पाची, ही कागदी मूर्ती आहे आणि ही मूर्ती स्वतः त्यांनी बनवलेली आहे। आपण कशा पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करतात ते आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत बंगाले परिवार आहेत, नाव काय? आपल्यासोबत जयेश आहे। जयेश, काय सांगशील ज्या पद्धतीने कागदी मूर्ती गेल्या वर्षी सुद्धा आपण बनवली होती आणि खरं म्हणजे इको फ्रेंडली आपण वागलं पाहिजे, आपण संस्कृती जपली पाहिजे, परंपरा जपली पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही चालताय। काय सांगाल कशा पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करताय आणि किती फुटाची मूर्ती तुमची आहे? नमस्कार, माझं नाव जयेश, मी रुपेश बंगाले यांचा सुपुत्र। तर ही मूर्तीची संकल्पना मी गेल्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे। तर पीओपीचे जे दुर्लक्ष न बघता गेल्या वर्षीपासून ती आम्ही ध्यानात ठेवून आम्ही कागदी मूर्ती घरीच तयार करत आहोत। तर ही मूर्ती तयार करायला आम्हाला 15 ते 20 दिवस लागतात, पण डेकोरेशन आम्ही त्याच दिवसात करतो पूर्ण। या पद्धतीने इको फ्रेंडली मूर्ती झाली पाहिजे असं तुमच्या मनात कधी आलं आणि कशावर सुरुवात केली? ऍक्च्युली मी लहानपणापासून ट्राय करतो लहानपणापासून, पण गेल्या 2 वर्षापासून माझी एक स्टेप वाढत चालली आहे। तर गेल्या वर्षी मूर्ती 3 फुटाची होती, या वर्षी मूर्ती 10 फुटाची आहे। तर अशी संकल्पना आम्ही वाढवत चाललेलो आहे, पण आपली मूर्ती पूर्णपणे टिश्यू पेपर सुद्धा नसून ही कागदी न्यूजपेपर पासून मूर्ती बनलेली आहे। किती फुटाची मूर्ती आहे? ही 10 फुटाची मूर्ती आहे बरोबर। अनेक वर्षाचा गणेशोत्सव साजरा करताना तुम्ही ही संकल्पना राबवणार आहात का? हो, नक्कीच। पूर्ण जोपर्यंत जीवात दिल धडधडतो तोपर्यंत मूर्ती आम्ही कागदीच बनवणार। बरं, आज संकष्टीमध्ये तुमचं गणपती बाप्पाचं विसर्जन काय खास? ऍक्च्युली आमच्या घरगुती गणपतीला 50 वर्ष पूर्ण झाली आहे, तर त्यामुळे आम्ही आता 51 वर्षापासून ही मूर्ती संकष्टीपर्यंत ठेवण्याचा एक निर्णय घेतलेला आहे। थँक्यू, तुम्हाला खूप खूप अभिनंदन। थँक्यू व्हेरी मच।